कबनूर मुख्य चौकात तातडीनं गतिरोधक उभारण्याची मागणी. अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे यांचे निवेदन. कबनूर येथील मुख्य चौकात वाढती वाहतूक आणि वाहनांच्या अतिवेगामुळे सातत्यानं अपघात घडत असल्याने या चौकात शासनाच्या नियमानुसार तातडीनं गतिरोधक स्पीड ब्रेकर उभारण्यात यावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कुमार मारुती कांबळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले येथील उपमुख्य अभियंत्यांना अधिकृत निवेदन सादर केले. कबनूरचा मुख्य चौक हा या परिसरातील महत्त्वाचा रहदारीचा मार्ग असून या ठिकाणाहून दिवसरात्र मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र चौकात योग्य गतिरोधक नसल्याने वाहन चालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचं चित्र आहे. परिणामी या ठिकाणी वारंवार लहान मोठे अपघात घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून चौकात तातडीनं गतिरोधक उभारण्याची मागणी अधिक जोर धरू लागलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य कुमार मारुती कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत कबनूर मुख्य चौकाकडे जाणाऱ्या सर्व बाजूंनी शासनाच्या निकषानुसार दर्जेदार गतिरोधक तातडीनं उभारण्यात यावे, जेणेकरून वाहनांचा वेग नियंत्रित होईल आणि भविष्यातील अपघात टळून नागरिकांच्या जीवितांचं रक्षण होईल अशी मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने या गंभीर समस्येची तातडीनं दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी अशी आशा व्यक्त केली आहे.